हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? हॅलो. सो आय होप की सगळ्यांचा हिस्ट्रीचा पेपर खूप छान गेलेला असेल आणि बरेचसे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्समधलेच आले होते जे आपण ऑलरेडी डिस्कस केले होते. सो होप्स की पेपर खूप छान गेला असेल. सो आता आपण बघणार आहोत ते म्हणजे भूगोल. शेवटचा पेपर आहे, सो कोणीही असं करायचं नाही कंटाळा आल्या वगैरे वगैरे असं काही नको आहे. सो लास्ट पेपर आहे, त्याच्यामुळे खूप छान आपण अभ्यास करणार आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान छान मार्क्स मिळवायचे आहेत. हॅलो प्रथमेश. ओके, चलो पटापट ही लिंक सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून सगळे येतील आणि आपण मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत. मी एकदा लिंक शेअर करते. तर आपला सिक्वेन्स असा असणार आहे, आधी आपण ॲज युजल पेपर पॅटर्न बघणार आहोत. ठीक आहे. येस, हॅलो रोहिणी, सगळ्यांना हॅलो हाय. आणि पेपर पॅटर्न आधी आपण बघणार आहोत. पेपर पॅटर्न नंतर आपण स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे जो आपला PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याच्या आधारे काही क्वेश्चन्स बघायला आणि मग आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. सो स्टार्ट करायचं. आज थोडासा लेट झाला कारण मी घरी नव्हते, सो त्याच्यामुळे घरी यायला वेळ लागला होता आणि त्याच्यामुळे लास्ट सेशन खूप लेट झालं, सॉरी त्यासाठी. बट होप सो की तुम्ही छान थोडासा अभ्यास केला असेल. ओके, चलो. सो फर्स्ट क्वेश्चन. थँक्यू रोहिणी. फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲज यू ऑल नो, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असे जेव्हा प्रश्न असतात, हिस्ट्रीला पण मी सांगितलेलं होतं. येस, व्हेरी गुड. हिस्ट्रीचा पेपर छान गेला ना, गुड, नाईस. ओके, सो हिस्ट्रीलासुद्धा मी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला जो काही योग्य पर्याय असेल तो तर निवडायचा आहेच. जसं की या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ठीक आहे, चलो. सो याचं सपोज की आन्सर उत्तर आणि पूर्व आहे, तर तुम्ही याचा आन्सर इथे लिहिणार आहात. तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे, आन्सर पण लिहायचं आहे आणि मग त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी पाळायच्या आहेत. तुम्हाला पर्याय लिहायचा आहे याच्यामध्ये, हे पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे आणि मग तुम्हाला त्या आन्सरच्या खाली कंपल्सरी अंडरलाईन करायचीच आहे. जर तुम्ही अंडरलाईन नाही केली तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. जर तुम्ही फक्त एवढं लिहिलं उत्तर व पूर्व तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. तुम्हाला पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे आणि मगच खाली अंडरलाईन करायचे आहे करेक्ट आन्सरला. ठीक आहे. ओके, सो या काही टिप्स प्लीज लक्षात ठेवा. होप सो की तुम्ही हिस्ट्रीच्या टिप्स पण तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर पेपरमध्ये वापरल्या असतील आणि तुम्हाला छान पेपर लिहिता आला असेल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोड्या जुळवा. अगेन या ठिकाणी योग्य जुळवा जे आहे, कुठे गेला आपला पेपर, तुम्हाला अशा पद्धतीने 4 MCQs येतात आणि 4पैकी 4 तुम्हाला सोडवायचे असतात, कुठेही ऑप्शन नाही आहे. ओके, आता योग्य जोड्या जुळवामध्ये तुम्हाला अगेन 4 क्वेश्चन्स आहेत. या ठिकाणी 4 गुण आहेत. जेव्हा तुम्ही योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न लिहिणार आहात, आय होप की स्क्रीन क्लिअर आहे ना, मला तर क्लिअर दिसते. ओके, आणि आवाज पण क्लिअर असावा. लेट मी चेक परत एकदा. तर जेव्हा तुम्ही इथे आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला अ गट लिहायचा आहे आणि ब गट लिहायचा नाही आहे. याच्याऐवजी तुम्हाला डिरेक्टली आन्सर्स लिहायचे आहेत. क्षेत्रपेठ जे आन्सर असेल ते पुढे लिहायचं आहे. पिको दी नेब्लिना जे आन्सर असेल ते तुम्हाला पुढे लिहायचं आहे, सर्वोच्च शिखर वगैरे. ठीक आहे, सो तुम्हाला ब गट वगैरे लिहित बसायचं नाही आहे, डिरेक्टली आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, ठीक आहे. आता योग्य जोड्या, ओके, सो आवाज बरोबर येतो आहे. सो हा झाला आपला दुसरा प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला अगेन कोणताही ऑप्शन नाही आहे आणि 4पैकी 4 मार्क तुम्हाला इथे आरामात मिळतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता हा जो प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहेत. ओके, सो तुम्ही 5पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवणार आहात आणि याच्यामध्ये प्रश्न अतिशय सोपे येतात. आपण रिव्हिजनसुद्धा घेणार आहोत. उद्या आपलं लाईव्ह सेशन असणार आहे. हे सगळे पहिले जे प्रश्न आहेत, फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चनपर्यंत याचा आपण उद्या रिव्हिजन सेशन घेणार आहोत. ठीक आहे, मॅप कसा लर्न करायचा याचे मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेत, पण उद्या पुन्हा एकदा मी याच्यावरती एक व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे, सो कुणीही उद्या ॲब्सेंट राहायचं नाही आपल्या लाईव्हला. ओके, सो आता एका वाक्यात उत्तरे लिहा. तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला पूर्ण आन्सर लिहायचं आहे. सपोज आता ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून कोणाला संबोधले जाते. मी तर आन्सर वगैरे काही सांगत नाही बसणार आहे, पण तुम्हाला जर आन्सर लिहायचं असेल तर तुम्ही फक्त तो शब्द नाही लिहायचा आहे, तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आहे. ठीक आहे, लाईक ब्राझीलमध्ये लोकप्रिय खेळ कोणता आहे, तर मग ब्राझीलमध्ये लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे, असं तुम्ही फुल लिहिणार आहात. फक्त तुम्हाला शब्द नाही लिहायचे आहेत. जर तुम्ही फक्त शब्द लिहिले तरी पण तुम्हाला 1 मार्क नाही मिळणार इथे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नकाशा भरा. नकाशा भरासाठी मी 5 ते 6 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. आफ्टर दिस सेशन तुम्ही ते सगळे व्हिडिओज नक्की बघा, कारण त्यातलेच प्रश्न तुम्हाला नकाशामध्ये विचारले जाणार. मी ऑलमोस्ट सगळेच्या सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. स्टेन्सिल कुठे यूज करायची, ओके, हे पण मी तुम्हाला सांगते. स्टेन्सिल कुठे यूज करायची कंपल्सरी नाही आहे, बट मी सांगते. मी ते लिहून ठेवते, हवं तर परत मी विसरेन. सो इथे मी स्टेन्सिल लिहून ठेवते. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला पेपर झाला की सांगेन स्टेन्सिल कुठे यूज करायची.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर जेव्हा तुम्ही नकाशा भरणार आहात तेव्हा तुम्हाला नकाशा प्रोव्हाइड केला जातो. नकाशा कसा असणार आहे याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला एक उत्तरपत्रिका दिली जाते सप्लिमेंटप्रमाणे. इथे भारताचा नकाशा असतो, या ठिकाणी ब्राझीलचा नकाशा असतो, किंवा इथे भारत इथे ब्राझील असेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी भारत आणि ब्राझील दोघांचे नकाशे तुमच्याकडे असतात. मग तुम्हाला इथे कुठला प्रश्न आला आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला हे तर ओळखता येईलच की हे भारतातले ठिकाण आहेत की ब्राझीलमधलं ठिकाण आहे. ओके. मग जे कुठलं म्हणजे ठिकाणं तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये दिलेली असतील त्यापैकी कोणतीही 4 ठिकाणे तुम्हाला नकाशामध्ये दाखवायची आहेत. ओके. जो कुठला नकाशा असेल त्या नकाशामध्ये तुम्हाला दोन्ही पण नकाशे दिले जातात. ओके. सो मग आता तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये घटक दाखवताना सगळ्यात इम्पॉर्टंट, बरेच जण हे करायला विसरतात, ते म्हणजे सूची लिहायची आहे. सूचीला सुद्धा मार्क्स असतात. तुम्ही सूची नाही लिहिली तुम्हाला या ठिकाणी कुठलाही मार्क मिळणार नाही, एक पण नाही मिळणार. का? कारण तुम्ही जर सूचीच नाही लिहिली तर तुम्ही काय दाखवताय त्याच्यामध्ये त्या नकाशामध्ये हे कसं करणार जे कोणी चेक करणार आहेत त्यांना. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सूची भरायची आहे. वेलकम लेजेड आयलंड. ओके. सो आता या ठिकाणी नकाशामध्ये मार्क्स जात आहेत तर त्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. नकाशासाठी उद्या मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला नकाशा प्रॅक्टिस करायची असतील तर मी ऑलरेडी 5 ते 6 व्हिडिओज अपलोड केले जे की खूप आहेत आणि त्याच्या बाहेर तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. फक्त तेवढेच पेपर करायचे आहेत. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला फक्त 4 घटक भरायचे आहेत. शक्यतो जे घटक तुम्हाला कन्फर्म माहिती आहेत ते आधी भरा. त्यांची नावं सूचीमध्ये आधी लिहा आणि मग तुम्हाला एक्स्ट्राचं एका दुसरं जे पण लिहायचं त्यानंतर शेवटी लिहा. तुम्ही सूचीमध्ये क्रम बदलू शकता. ओके. सपोज आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला कसं सांगितलेलं आहे की हे 6 ठिकाणं आहेत. सपोज की तुम्हाला सिक्कीम माहिती आहे, तुम्हाला आसाममधील खनिज तेल क्षेत्र माहिती आहे, कर्कवृत्त माहिती आहे आणि दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य माहिती आहे. तुम्हाला हे 2 नाही माहिती आहे, कन्फर्म नाही माहिती आहे. मग आधी जे माहिती आहे ते लिहायचं आहे सूचीमध्ये लिहिताना, ते आधी दाखवायचं आहे आणि मग बाकीचे हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. कारण कसं होतं की आपण जर क्रमाने लिहित गेलो आणि सपोज की एखाद दुसरा मधला प्रश्न आपल्याला नाही आला तर ते क्रमाने जर चेक केलं एक्झाम येणार नाही, शक्यतो नाही करत, पण आपण रिस्क कशाला घ्यायची ना. सो दॅट्स वाय तुम्ही तसं करा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नकाशावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता यासाठी तुम्हाला नकाशा दिला जातो. लाईक तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्हाला इथे भारतावरती प्रश्न असतील तर तुम्हाला इथे ब्राझील दिला जाईल. जर इथे ब्राझीलवरती प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्हाला भारत दिला जाईल. ओके. सो हे वाईज वर्सा असणार आहे. त्याच्यामुळे भारत आणि ब्राझील दोघांचेही नकाशे पक्के करायचे आहेत. नकाशामध्ये कोणत्या गोष्टी येऊ शकतात हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि तेच घटक रिपीट होतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीही येत नाही. सो तेवढेच घटक जरी केले तरी पुरेसे आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अजिंक्य, तू जर व्हिडिओची ऑलरेडी इन्क्रीज केलीस तर आहे. ओके. सो आता येणार आहे, ज्यांना हवं असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शन. ठीक आहे. आता तुम्हाला इथे मात्र कोणताही, तुम्ही जर पाहिलं तर कोणतेही 4 तुम्हाला नकाशा मोस्टली क्लिअर असते. सो ठीक आहे. अजून पण नाही येत आहे का? हॅलो, प्लीज मला जरा खरं खरं सांगा रे, कारण मी बघते माझ्या मोबाईलमध्ये बट मला इश्यू नाही जाणवत आहे इथे कुठलाही. मी अगेन रिलोड करून बघते. वेट, प्लीज चेक आउट. ओके, बरोबर चाललं आहे. चलो 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 ठीक है. चलो क्या करें, अभी जनता बहुत कम है. चलो टाईम नको वेस्ट करूयात आपण. नेक्स्ट आय होप की आता क्लिअर बघायला मिळतं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला भौगोलिक कारणे लिहायची आहेत. भौगोलिक कारणे तुम्हाला पुस्तकातील लँग्वेजेस वापरायचे आहे. स्वतःच्या मनाने अजिबात काही करायचं नाही आहे. इतिहास असो भूगोल असो, शक्यतो स्वतःच्या मनाने पॉईंट्स कमी लिहा, कारण भौगोलिक कारणं अपेक्षित आहेत या ठिकाणी. त्यांनी खरं म्हणजे असं स्पष्ट सांगितले की भौगोलिक कारणे लिहा, तर भौगोलिक कारणेच लिहायची आहेत. शक्यतो मनाची लँग्वेज वापरू नका. तुम्हाला जर काही असं होऊ शकतं की एखादं वाक्य आहे जे पुस्तकामध्ये खूप अवघड आहे म्हणून मी स्वतःच्या भाषेमध्ये करून लिहिलं तसं चालेल. त्याच्या पूर्ण उत्तर तुम्ही मनाने नाही लिहू शकत. ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला आहेत आणि 6 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक आन्सर 3 गुणांसाठी असणार आहे. 3 गुणांसाठी तुम्हाला खूप मोठा आन्सर लिहायचा, 6 छोटे छोटे पॉईंट्स किंवा 3 मोठे पॉईंट्स लिहायचे आहेत. म्हणजे साधारणतः 10 नाही 7 ते 8. ओके, 7 ते 8 ओळी तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. ओके, 7 ते 8 ओळी. काही भौगोलिक कारणं लहान असतात तर तुम्हाला तेवढी लिहिले तरी पण चालतील, पण जेवढं उत्तर अपेक्षित आहे तेवढं आहे. 7 ते 8 ओळींचं उत्तर अपेक्षित आहे या ठिकाणी. काही भौगोलिक कारणं मान्य आहे की छोटीशी असतात किंवा लहान आहेत कम्पॅरेटिव्ह टू डी, त्याचं मार्किंग जितकं आहे त्याच्यापेक्षा, तर मग ती कारणं तुम्ही थोडी लहान लिहिलीत तरी पण या ठिकाणी चालणार आहे. बट अपेक्षित आहे की तुम्ही थोडंसं मग त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राचे पॉईंट्स टाकू शकता जे त्याच्याशी रिलेटेड आहेत. असे एक्स्ट्राचे पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. ओके, आता तरी चालेल, होप सो. ठीक आहे. चलो, सो बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की उत्तर मनाने लिहिलं तर चालेल का? तर बेसिकली उत्तर मनाने लिहिलं तर
पूर्ण उत्तर तुम्ही मनाने नाही लिहू शकत. तुम्हाला भौगोलिक कारणंच लिहायची आहेत. तुम्ही काहीही मनाने नाही लिहू शकत. हां, पण तुम्हाला जर मनाने काही लिहायचं असेल आणि ते जर तुमच्या टॉपिकशी किंवा प्रश्नाशी निगडीत असेल तर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये पॉईंट्स लिहू शकता. पण ती कारणं व्हॅलिड असली पाहिजेत, प्रश्नाला अनुसरून असली पाहिजेत. अशी कारणं तुम्ही मनाने लिहू शकता, पण त्या प्रश्नाला अनुसरून असलं पाहिजे. मग आता कसं लिहायचं ते तुम्ही ठरवू शकता. आणि उत्तर 7 ते 8 ओळींमध्ये असलं पाहिजे. शक्यतो पुस्तकातलीच लँग्वेज फॉलो करा, कारण तुम्हाला जेव्हा तुमचे पेपर्स चेक केले जातात तेव्हा पण तुम्हाला म्हणजे तुमचा पेपर याच लँग्वेजनुसार बघितला जातो. ओके ओमकार, मी सांगणार आहे. वेलकम सुयश. आफ्टर दॅट खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेत. आलेखाचे सगळे प्रकार मी कव्हर केलेले आहेत आणि ते सगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्यांचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. सो आता आलेखामध्ये कसं आहे, एकतर प्रश्न 6वा आहे की तुम्हाला आलेख काढायचा असतो. आलेख काढताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात, किंवा आलेखामध्ये नेमकं काय काय आहे. एक अक्ष असला पाहिजे, य अक्ष असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या पण मी ऑलरेडी सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या आहे. पुन्हा एकदा आपण आलेखावरती सुद्धा एक व्हिडिओ बघणार आहोत. आणि तुम्ही आलेख ड्रॉ करण्याला 3 मार्क आहेत आणि आलेखावरती अजून 3 प्रश्न विचारले जातात. ते 3 प्रश्न लिहिलेला 3 मार्क, असं मिळून एकूण आलेख हा 6 मार्कांसाठी विचारला जातो. ठीक आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न. अजिबात कोणीही आलेख सोडायचा नाहीये. आता तुमच्याकडे काय ऑप्शन आहे, एक तर तुम्ही आलेख ड्रॉ करून प्रश्नाची उत्तरे लिहा, किंवा तुम्ही फक्त आलेख दिलेला आहे, आयता आलेख आहे ते वाचन करून त्याची उत्तरे लिहा. माझ्या मते जर तुम्ही विचाराल कोणता प्रश्न इझी आहे, तर मला असं वाटतंय की प्रश्न 6वा इझी आहे. का? कारण एक तर तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही आलेख ड्रॉ करा, परत त्याच्यामध्ये काही चुकलं तर खाडाखोड करा, परत इरेजर घ्या, ते खोडा, परत लिहा, परत 3 प्रश्नांची उत्तरं पण लिहा. सो यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही जे आलेख दिलेला आहे, मी काय केलं इथे, जो आलेख दिलेला आहे तो आलेख वाचा आणि त्याच्यावरची उत्तरं लिहा. सो माझ्या मते तरी हे बेस्ट आहे. अगेन तुम्ही ज्याची प्रॅक्टिस केली असेल ते तुम्ही याच्यासाठी करू शकता. ठीक आहे. भौगोलिक कारणांसाठी 3 पॉईंट्स मोठे असतील तर, लहान असतील तर तुम्हाला 6 पॉईंट्स लिहावे लागतील. व्हिडिओची क्वालिटी लास्ट किती आहे, 720 असेल कदाचित, 480 सॉरी 480 ला पण क्लिअर दिसतोय व्हिडिओ. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आलेखाचं वाचन. माझ्यामध्ये तरी इझी आहे. अगेन तुम्ही ज्याची प्रॅक्टिस केली असेल तेच करा, लास्ट मोमेंटला बदलू नका. पण ज्यांनी अजून काहीच ठरवलं नाहीये त्यांच्यासाठी मी सांगेन की प्रश्न 6वा अ पेक्षा आ इझी आहे, कारण तुम्हाला आ मध्ये आलेख ड्रॉ करून दिलेला जातो, तुम्हाला फक्त उत्तरं लिहायची आहेत. सो आ बेटर आहे, आ लिहा. नेक्स्ट आहे प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला 4 गुणांचा एक प्रश्न आहे. सो इथे तुम्हाला खूप डिटेलमध्ये आन्सर लिहावं लागतं. 2च प्रश्न लिहायचे आहेत तिघांपैकी. ठीक आहे. हा, तुम्हाला हवा तुम्ही दोन्ही पण प्रश्न सॉल्व्ह करा, अ आणि आ, बट तुमचा वेळ जाऊ शकतो त्याच्यामध्ये. आधी पूर्ण पेपर सोडवा, मग तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचं ते सॉल्व्ह करा. ओके. सो बोर्डाने असं कोणतेही बंधन नाही घातले, पण आधी तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचं आहे, मग तुम्ही आ अ सगळं दोन्ही पण सॉल्व्ह करा. ठीक आहे. ओके, त्याची गरज नाहीये, बट डिपेंड्स ऑन यू. आता सविस्तर उत्तर लिहामध्ये तुम्हाला 4 गुणांसाठी एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. सो 4 मोठे मोठे पॉईंट्स असले पाहिजेत आणि 8 लहान असतील तर 8 पॉईंट्स असले पाहिजेत. म्हणजे उत्तर साधारणतः 10 ते 12 ओळींचं असलं पाहिजे. ओके. उत्तर 10 ते 12 ओळींचं असलं पाहिजे. आता मगाशी कोणीतरी विचारलं होतं की स्टेन्सिल्सचा वापर करायचा का, तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. स्टेन्सिल्स म्हणजे काय असतं, तर तुम्हाला मार्केटमध्ये बाहेर एक असा एक नकाशाचा एक थोडक्यात आराखडा मिळतो. सपोज काय नकाशा आहे तर एक नकाशाचा आउटलेट मिळतं, म्हणजे एक आउटलाईन असते फक्त नकाशाची, जे ठेवून तुम्ही नकाशा ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला नकाशा बोर्ड ऑलरेडी प्रोव्हाइड करतं. पण ज्यांना सपोज की असा काही प्रश्न आहे, म्हणजे सविस्तर उत्तरे लिहामध्ये, की प्रश्न सपोज काहीतरी एक्झाम्पल आपण यातलंच घेऊया ना. ठीक आहे. यातलंच एक्झाम्पल घेऊन बघूया आपण पुढे स्टेन्सिलचा वापर करता येतोय का. सो आता या ठिकाणी कसा प्रश्न आहे, भारतातील मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती. सो तुम्हाला आता या ठिकाणी जर मैदानी प्रदेश कोणतेही माहिती असतील तर हे ऑप्शनल आहे, टोटली ऑप्शनल आहे. अजिबात हे कंपल्सरी नाहीये, हे टोटली ऑप्शनल आहे. ठीक आहे. सो टोटली ऑप्शनल आहे हे. जर तुमच्याकडे स्टेन्सिल असेल किंवा तुम्हाला जर त्याचा वापर करायचा असेल तर मार्केटमध्ये स्टेन्सिल मिळतं, समथिंग 15-20 रुपयाला मिळतं, भारत आणि ब्राझीलचं. मग ते कसं वापरायचं, तर तुम्ही याचा आन्सर आधी लिहिणार, या प्रश्नाचा आन्सर, आणि ते फक्त याच प्रश्नामध्ये तुम्ही वापरा, कारण बाकीच्या कुठे वापरायची गरज नाहीये. मग आता इथे तुम्ही कसं वापरणार आहात, की तुम्हाला जर भारतामधली मैदानी प्रदेश माहिती आहेत तर आधी त्या टेन्सिलने आपला भारत जो आहे तो या ठिकाणी ड्रॉ करून घ्या, आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला मग सगळे मैदानी प्रदेश दाखवावे लागतील त्या ड्रॉ केलेल्या मॅपमध्ये. ठीक आहे. तुम्ही जे काही स्टेन्सिलने मॅप ड्रॉ करणार आहात त्याच्यामध्ये मग तुम्हाला या ठिकाणी भारतातील प्रदेश दाखवा. ओके. म्हणजे त्या प्रश्नाशी जे पण निगडीत असेल ते तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. हे कम्प्लीट ऑप्शनल आहे, अजिबात कंपल्सरी नाहीये. तुमच्यावरती आहे, तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला करायला आवड असेल, किंवा तुम्हाला सगळे प्रदेश व्यवस्थित माहिती असतील तर तुम्ही करा. पण तुम्ही हे ड्रॉ केलं एक मार्क जाईल बरं का. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती आहे कंपल्सरी तरच तुम्ही लिहा. ओके. ठीक आहे. मोठे मोठे 4 पॉईंट्स लिहिले तरी पण चालणार आहेत, किंवा लहान पॉईंट असेल, सपोज 1.1 ओळींचा आहे तर तुम्हाला इथे 8 पॉईंट्स लिहावे लागतात. आणि जर मोठे पॉईंट्स आहेत 3 ते 4 ओळींचा 1 पॉईंट आहे तर तुम्ही या ठिकाणी 4च पॉईंट्स लिहिणार आहात. ओके. सो हे बोर्डाचं मार्किंग आहे. बोर्ड अशाच पद्धतीने तुम्हाला मार्क्स देतं.
ओके. सो तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायचं आहे, अगेन स्टेन्सिल पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुम्हाला परफेक्ट स्टेन्सिल वापरता येतं तरच वापरायचं आहे, नाही तर उगाच आपला 1 मार्क घालून नाही यायचं. ठीक आहे. ज्यांना परफेक्ट वापरता येतं त्यांनीच वापरा, किंवा ज्यांना परफेक्ट माहिती आहे कुठे आणि कोणत्या प्रश्नाला वापरायचं त्या ठिकाणी वापरा. काहीतरी करा, लॅग होत आहे. 4च पॉईंट्स आहेत. ओके. सो चलो आता इनडिरेक्टली आपल्या या ठिकाणी सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. आता पेपर पॅटर्नमध्ये किंवा पेपरशी निगडीत जसं की स्टेन्सिलची एक शंका होती त्याप्रमाणे अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, तसं काही असेल तर आधी आपण ते क्लिअर करूया आणि मग आपण आधी सगळ्या गोष्टींचं वेटेज बघणार आहोत, सगळ्या चॅप्टर्सचं, आणि मग आपण आपला जो व्हिडिओ आहे त्याला स्टार्ट करणार आहोत, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी स्टार्ट करणार आहोत.